हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समीरभाऊ कुनावर यांच्या अथक परिश्रमाला यश। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आज विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली। हिवाळी अधिवेशन नागपूर येथे श्री समीरभाऊ कुनावर यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले होते व आमदारकीचा राजीनामा देऊ असे सरकारला इशारा सुद्धा देण्यात आला होता। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिंगणघाट येथे महाविद्यालयाची घोषणा केल्याने आज हिंगणघाट येथे नागरिक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला। तसेच गिरडचे सरपंच राजूभाऊ नौकरकर यांनी सुद्धा या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊ असे सांगितले होते। ही माहिती मिळताच श्री राजूभाऊ नौकरकर यांनी समीरभाऊ कुनावर यांची भेट घेऊन अभिनंदन केले व आभार मानले। एबीएस न्यूज साठी मनोहर शेख, हिंगणघाट, वर्धा। हिंगणघाट शहरामध्ये मेडिकल कॉलेज आल्यामुळे फार मोठा आनंदाचा क्षण आहे हा। आणि कुनावर साहेबांच्या सर्व नेतृत्वाने आणि पहिल्या दिवशी पायरीवर आंदोलन करून हे सरकारला झुकवलं आणि सरकारने त्या विषयाला ग्राह्य पकडून जसं समीर भाऊ माहीत पडलं आम्हाला का राजीनामा देणार आहे म्हणून आम्ही 5 सरपंच तिथे विधान भवनामध्ये जाऊन 5 सरपंच राजीनामा देणार होतो। आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं त्यामध्ये एक विलास चौधरी, रवींद्ररावजी चौधरी आणि वरटकर असे आम्ही 5ही लोक जाऊन तिथे विनंती केली साहेबांनी आणि आमच्या साहेबाच्या कार्याला यश आले।